बाथरूममधले हे जे नळ असतात ते आपण वेळोवेळी साफ नाही केलं तर हे भरपूर असे खराब होतात। तर कितीही जुने खराब झालेले नळ तुम्ही अशा पद्धतीने घरातील काही गोष्टींचा वापर करून छान नळ हे तुमचे स्वच्छ करू शकता। भरपूर दिवस याला तुम्ही साफ केलं नसलं तरी सुद्धा हे नळ तुमचे अगदी नव्यासारखे स्वच्छ होतील। तर पाहू शकता ह्या नळावरती बघा किती असे डाग झालेले आहेत। तर यावरती सतत पाणी पडलं जातं आणि ते आपण वेळोवेळी स्वच्छ नाही केलं तर मग हे नळ खूप खराब होतात। तर हे साफ करण्यासाठी आपल्याला हे जे घरातच आपण काही गोष्टींचा यूज करतो किचनमध्ये त्याच गोष्टी यूज करायच्या आहेत आणि आपण हे जे बनवलेलं सोल्युशन आहे ते असं या सगळ्या नळाला व्यवस्थित सगळीकडे एकसारखं असं लावून घ्यायचं आणि ज्या ठिकाणी जास्त खराब झालेलं आहे तिथं डबल परत एकदा लावून घ्यायचं। तर बघा नळावरती हे जे डाग पडलेले आहेत ते असं जर तुम्ही नॉर्मल घासायला गेलं तर ते खूप खराब झालेले नळ असल्यावर ते अजिबात निघत नाहीत। पण हे जे सोल्युशन तुम्ही घरात बनवलं तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही हे नळ स्वच्छ करू शकता। तर आता हे जे बनवलेलं सोल्युशन आहे ते लावून 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटांनंतर परत तुम्हाला घासणी घ्यायची। थोडीशी स्टीलची घासणी घेतली तरी सुद्धा चालते, त्यानं तुम्ही घासू शकता आणि ज्या ठिकाणी जास्त खराब झालंय त्या ठिकाणी जास्त आपल्याला थोडंसं जास्त जरा घासून घ्यायचं आणि बाकीचं म्हणजे सगळीकडे आपल्याला हे व्यवस्थित घासून घ्यायचं आहे। आता हे पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं नळाचा प्रत्येक कोपरा कोपरा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे। आता भरपूर दिवस तुम्ही नळ स्वच्छ केले नसतील तर मग हे नळ अशा पद्धतीने खराब होतात। वेळोवेळी याला स्वच्छ ठेवलं तर मग एवढं ते खराब होत नाहीत, पण आपण याकडे दुर्लक्ष केलं की त्यावरती खूप डाग साठत जातात। तर प्रत्येक ठिकाणी असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि असं घासल्यानंतर तुम्ही नक्कीच एकदा या पद्धतीने तुमचे पण नळ स्वच्छ करून बघा, छान स्वच्छ होतात। जसं की आपण नळ नवीन बसवतो त्या पद्धतीने हे नळ चमकायला लागतात। तर घासताना फक्त सगळीकडे व्यवस्थित घासून घ्यायचं, तोपर्यंत आपल्याला पाण्याचा यूज अजिबात करायचा नाही। थोडीशी पितांबरी जर ज्या ठिकाणी वाटलं तुम्हाला अजून इथं थोडेफार डाग आहेत तर ही कोरडी पितांबरी सुद्धा तुम्ही आहे अशी यूज करू शकता यावरती आणि तिथं घासून घेतलं तर जे काय थोडंफार राहिलेले डाग आहेत ते सुद्धा पटकन निघून जातात। तर सगळीकडे बघा हे व्यवस्थित असं मी साफ करून घेतलेलं आहे। पूर्ण साफ झाल्यानंतरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, तोपर्यंत इथं अजिबात पाणी यूज करायचं नाही। म्हणजे काय होतं की आपण जे सोल्युशन बनवलेलं आहे त्याचा चांगला रिझल्ट येतो आणि बघा नळ आता धुतल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येतो अगोदर आणि नंतर किती खराब झालेले हे नळ होते, पण अगदी कमी वेळात आणि कमी मेहनतीत तुम्ही ह्या पद्धतीने स्वच्छ करू शकता। घरातीलच काही गोष्टींचा आपल्याला इथं यूज करायचा आहे। तर एकही डाग आता नळावरती दिसत नाही, पूर्ण नळ आपलं हे स्वच्छ झालेलं आहे। तर यावरती बऱ्याच वेळा काय होतं की आपण नळावरती जे पाणी असं साठलेलं राहतं धुतल्यानंतर ते पुसून नाही घेतलं की तेच डाग साठत जातात आणि हळूहळू ते नळ पूर्णपणे आपलं असं खराब दिसतात। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण नळ स्वच्छ झालेला आहे, अजिबात यावरती डाग नाही। आणि आता जे नळ धुतल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला हे असं कोरडं करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं की यावरती पाण्याचे डाग नंतर पडत नाहीत। तर रोजच्या रोज नळ जर आपण असं कोरड्या कपड्याने पुसून घेतलं तरी सुद्धा ते भरपूर दिवस खराब होणार नाहीत आणि आपल्याला सारखं सारखं घासायला लागणार नाही। प्रत्येक वेळी नळ असं कोरड्या फडक्याने पुसून ठेवायचं म्हणजे ते स्वच्छ राहतात, त्यावरती अजिबात डाग नंतर राहत नाहीत आणि आपल्याला मग तुम्ही महिन्यातून किंवा 15 दिवसातून घासलं तरी चालेल, रोजच्या रोज फक्त थोडंसं पुसून घ्यायचं। तर पाहू शकता अगदी छान हे नळ स्वच्छ झालेले आहेत, एकही डाग यावरती अजिबात राहिलेला नाही। तर आता ह्यासाठी लागणारं सोल्युशन म्हणजे बेकिंग सोडा घ्यायचा आहे। तर नेहमीच आपल्या किचनमध्ये सोडा असतो खाण्यासाठी जो आपण यूज करतो तो अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा एवढं मीठ पण यामध्ये टाकायचं आहे। तर मिठाने सुद्धा ह्या गोष्टी घरातल्या बऱ्याच आपण क्लीन करू शकतो आणि कोणतीही वॉशिंग पावडर निरमा पावडरची तुम्ही कपडे धुण्यासाठी यूज करता ती घेऊ शकता। 1 चमचा एवढं ते घेतलेले आहे आणि मेन म्हणजे आपल्याला इथं पितांबरीचा यूज करायचा आहे। पितांबरीने जशी पितळेची वगैरे भांडी स्वच्छ होतात तसेच स्टीलच्या गोष्टी सुद्धा ह्याने स्वच्छ होतात। तुमच्या घरातले सगळेच बेसिनचे बाथरूममधले सगळे नळ तुम्ही ह्या पद्धतीने स्वच्छ करू शकता। पितांबरीचा फार छान रिझल्ट येतो आणि त्याचबरोबर यामध्ये आपण ह्या घरातील काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत, त्यामुळे
अजूनच आपण जे सोल्युशन बनवणार आहे ते स्ट्रॉंग बनतं आणि आपल्याला कमी वेळात तुम्ही तुमचे नळ असतील ते स्वच्छ करू शकता। आणि हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला फक्त लिंबाचा रसच यामध्ये टाकायचा आहे, पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही। अजून थोडंसं लिंबू यामध्ये लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचं। म्हणजे काय होतं की व्हिनेगर असेल तर तुमच्याकडे व्हिनेगरचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता। पाणी न टाकता थोडंसं व्हिनेगर टाकायचं किंवा पूर्ण लिंबाचा रस टाकला तरी सुद्धा चालू शकतं। यामुळे काय होतं की लिंबू सुद्धा क्लिनिंगसाठी आपल्याला खूप हेल्प करतं आणि आपले नळ पटकन स्वच्छ व्हायला मदत होते।